समजा पक्षावर नाराजीच व्यक्त केली एकंदर, तर म्हणजे असं नेमकं काय घडलं काय एवढं म्हणजे तुम्ही एकदम असा अन्याय केला नाही आता असं बोलताय? नाही आता काय झालं, जेव्हा मी हे सगळं काम करायला लागलं त्यावेळेस माझे सगळे सहकारी सांगत होते की तुम्ही दादांच्या पाठीमागे तुम्ही डोळे बंद करून तुम्ही सगळे गेलेत, त्यावेळेस तुम्ही हा पक्ष तुम्ही शिवसेनेतच थांबा. परंतु आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं आपलं राजकारणाचं काही झालं तरी आपण त्यांच्यासोबत जायचं. ते राष्ट्रवादीत गेले तर राष्ट्रवादीत जायचं. आणि इथं आल्यावर वळसे पाटलांच्या वागण्यावरून असं वाटलं की आता सगळंजण सुरळीतपणे काम करतील, पुन्हा एकदा मागचे दिवस आहेत ते पुन्हा चांगले होतील अशी भावना त्याच्यामध्ये होते, म्हणून मला ते वाटलं होतं. पण आता ही सगळी परिस्थिती पाहिल्यावर मला ते वाटत नाही असं माझं स्वतःचं मत आहे. आपल्याकडं काही माहिती असली तर नक्की सांगा. माजी खासदार आढळराव पाटलांची काय भूमिका आहे तुमच्यावर? नाही, आढळराव पाटलांना मी स्पष्टपणाने सांगितलं आहे का दादा मी तुमच्याकडं कोणताही तुम्ही मला खूप मदत केलेली आहे आणि आम्हीसुद्धा तुम्ही ज्या ज्या निर्णय घेतले लोकहितार्थ निर्णय घेतले त्याच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभं राहिलं. आम्ही कधीच बघितलं नाही दादांचा अपमान झाला शिवसेनेत, एका मिनिटामध्ये आम्ही दादांच्या पाठीमागे अख्खा तालुका उभा राहिला. दादांना तिकीट घ्यायला शिंदेसाहेबांनी सांगितलं का तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभं राहावं लागेल, एका मिनिटामध्ये आम्ही सगळ्यांनी डोळे झाकून तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले. माझी स्वतःची इच्छा आहे की मला ही निवडणूक लढायची आहे. तुमच्या ताकदीने मला तिकीट मिळवण्यासाठी काही प्रयत्न होत असतील तर तुम्ही नक्की करा. पण माझ्या एक गोष्ट अशी लक्षात येईल, मनसर नगरपंचायतची निवडणूक झाली. खरं तर 15 वर्ष ती ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती. जेव्हा ओरिजिनल निवडणूक चालू झाली तेव्हा निगोशिएट गोष्ट नेत्यांबरोबर का कार्यकर्त्यांनी कोणाबरोबर करायचा हा प्रसंग आला. त्यांनी लढाई करून 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 1-2 सीटं त्यांना त्यांच्या जवळचे कोण साथीदार असतील त्यांना मिळाली. पण अन्य अनेक लोक असे होते, त्यांचा सक्का भाचा होता, त्यांनी या राजकारणापासून त्यांना ते न्याय देऊ शकले नाहीत. त्यांनी थांबायला सांगितलं कारण त्यात तोडीचे कार्यकर्ते पक्षात होते. आज मात्र मला तसं दिसत नाही. एका बाजूला शिवाजी आढळरावांची स्वतःच्या भाच्याला सख्या भाच्याला थांबवायची मानसिक तयारी आहे, पण दुसऱ्या बाजूला तसे प्रयत्न मला दिसत नाहीत. ते प्रोत्साहन करताना दिसत आहेत, म्हणून माझं स्वतःचं मत बनलेलं आहे. तुम्ही म्हटले लढावे की मारावे या दोन भूमिका आहेत. तुम्हाला इतरत्र काही ऑफर आहेत का इतर पक्षाच्या? नाही, मला आजपर्यंत मी पहिलेही सांगितलं, तुम्हाला स्पष्टपणाने सांगितलं, कोणत्याही पक्षाकडे मी विनंतीही केली नाही आणि काही ऑफरही मागितले नाही. पण समजा ह्या परिस्थितीमध्ये मला जर डिसिजन थांबायचं ठरलं तर निश्चितपणे माझ्यापुढं फार प्रश्न असतील असं नाही. आपलं राजकीय करिअर बाजूला ठेवून थांबावं लागेल. आणि जर लढायचं ठरलं, वेगळी आघाडी येते 3 पक्षांची, त्यावर तुमची चर्चा तुमच्या नावाची पण आहे. त्या अपेक्षित बघा, प्रत्येक माणसाला वाटत असतं थोडंसं विनिंग काही कॅपॅसिटी ज्या माणसामध्ये आहे. मला आता मी जेव्हा गेल्या 3-4 महिन्यामध्ये गावागावात आणि घराघरात फिरलो आहे, मी साधारण 4000 कुटुंबामध्ये फिरलेलो आहे. माझ्या मतदारसंघात कुटुंब संख्या फक्त 9-9.5 हजार आहे, पण मी फिरलो आहे किती कुटुंबामध्ये? 4000 कुटुंबामध्ये घरपोच फिरलो आहे. मला परिपूर्ण अंदाज आहे. लोकांचं असं म्हणणं आहे का तुम्ही भाऊ अजिबात थांबू नका, तुम्ही हा निर्णय घ्या, तुम्ही तो निर्णय घ्या. पण शेवटी निर्णय तर आपल्याला घ्यायचा असतो. लोक 100% प्रत्येक निर्णयात पुढे येतील आणि निर्णय घेतील अशी अपेक्षा नाही. तुम्हाला काय वाटतं हेच महत्त्वाचं आहे. त्यांनाही मी त्यावेळेस स्पष्टपणाने सांगितलं का ठीक आहे, मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे, योग्य वेळेमध्ये मी माझी बाजू मांडायचा प्रयत्न करेन, यश आलं तर नक्की घेईल. पक्षाने उमेदवारी जर संदर्भात दिली तर भाऊ तुमचं काम जर चांगलं आहे, तुम्ही तुमचे गट सोडून इतर तर कोणीही काम करत नाही आहे, पूर्ण तुमचा संपर्क आहे, तर तुम्ही अपक्ष काय लढणार आहात? नाही, मी अजून अपक्ष लढायचं असं मी म्हटलं नाही. माझं फक्त 2च माझ्या पुढे पर्याय शिल्लक आहेत. एक तर राजकारणातून थांबून जावं, कारण आता याच्यानंतर मी काय निवडणुकीला उभा राहू शकत नाही. वयपरत्वेबद्दल पाहिले तर माझं वय साधारण 53-54च्या दरम्यान आहे. साधारण 5 वर्षांनी पाहिलं तर 58-59पर्यंत होईल. आणि त्यावेळेस कुणी ना कोणी तरुण पिढीतले कार्यकर्ते समोर असणार आहे. मग मी त्यांना रोखू शकत नाही. माणसानं मर्यादित काळासाठी राजकारण करावं, तर त्याच्यामध्ये लयबद्धता असते, आपुलकी असते आणि प्रेम पण राहतं.
आणि कार्यकर्त्यांना सुद्धा तुमच्याबद्दल असणारी भावना निश्चित क्लिअर होते ना. म्हणजे तुम्हाला लढायचं आहे. आजच इलेक्शन डिक्लेअर होतं तुमचं काहीतरी नाही, मी आज सकाळी मी काही काळ विचार केला. काल मी माझ्या गावामध्ये आजूबाजूला सकाळी मी एका दसऱ्याच्या निमित्तानं जात असताना दर गावामध्ये समोर उमेदवारी मिळाली की नाही मला माहीत नाही, पण त्यांनी सगळीकडे बोर्ड लावलेत 2 उमेदवार घेऊन, खालचा पंचायत समितीचा आणि वरचा. मग हे जर काहीच ठरलं किंवा नाही हे पुढच्याला न कळवता या सगळ्या प्रक्रिया जर चालू झाल्यात तर मग आता याच्यावर काही ना काही विचारविनिमय करायला पाहिजे. म्हणून पहिला सल्ला गोडेगावचे कपी काळे यांच्याबाबत जी भूमिका झाली तीच तुमच्याबाबत आता झाली असं म्हणायचं. तर त्यांच्या बाजूला बाबतीत काय भूमिका झाली आम्हाला माहीत नाही, कारण मी ओरिजिनल 30-35 वर्ष राजकारणातला माणूस आहे आणि ते तुम्ही पाहिलं आहे. 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी फक्त एकच जिल्हा परिषद लढवली, अन्य कोणत्याही संस्थेवर प्रतिनिधी म्हणून मी गेलेलो नाही. आणि मला जी आवड आहे पब्लिकमध्ये राहायची, लोकांमध्ये राहायची, त्यांचे काम करायचं, त्यांच्या सुखदुःखात राहायचं, तर मी ती आवड जोपासण्यासाठी फक्त मी जिल्हा परिषदमध्येच इच्छुक आहे. अन्य ठिकाणी विधानसभा पण लढवली. हो नक्की विधानसभा लढवली. म्हणून विधानसभा जेव्हा मला ह्या तुम्ही वळसे पाटलांनी सांगितलेलं ऐकलं असेल ना, त्यांनी सांगितले त्यांच्या भाषणामध्ये, तर तुमचा तो प्रश्न लक्षात आहे. मग आता तुम्ही म्हणता तुमच्या समजा पक्षाने अन्याय केला असं तुमच्या बोलण्यातून जाणवतंय. या संदर्भात समजा आढळराव पाटील, वळसे पाटील तुम्ही एकत्र तिघं बसले नाही का, किंवा काय प्रयत्न नाही, आम्ही डोळे झाकून वळसे पाटलांच्या पाठीमागं उभे राहिलो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाताना आम्ही डोळे उघडे ठेवले नव्हते आणि स्पष्टपणाने शेवटी आमची मान त्यांच्या खांद्यावर टाकली. वळसे पाटलांनी त्यांना सपोर्ट दिला, आमच्याशी काही चर्चा केली, चर्चेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं नाही. आता जर एखादी चर्चा केली, त्यांनी लढावं का न लढावं हे मतसुद्धा मांडलं नाही आज अखेरपर्यंत. आज योगायोगाने मी आज सकाळी निर्णय घेतला आणि आत्ता 11-12 वाजता निवडणूक आयोग ही निवडणूक जाहीर करत आहे. मग त्याच्यामध्ये हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता ती जर आपली बाजू जर मांडलीच नाही तर अशी परिस्थिती निर्माण होईल तर लोकांना अर्धवट माहिती मिळेल आणि परिपूर्ण माहिती मिळणार नाही. अच्छा, आता तुम्ही पक्षप्रवेश तर म्हणता करणार नाही आणि जिल्हा परिषदेला इच्छुक आहात, मग तुम्हाला एक तर तुम्ही म्हणता आम्हाला राजकारण एक तर सोडून द्यावं असं वाटतं. मग नाही, मी तुम्हाला मी असं सांगितलं नाही का मी कोणत्या पक्षात जावं का नाही. मी फक्त 2च प्रश्न माझ्यापुढं मला वाटतात की मी एकतर लढावं अत्यंत सोडून द्यावं. पण राजकारण सोडण्यापेक्षा मी म्हणतो शेवटचं लढूनच हार किंवा जीत. म्हणूनच तुमच्या कोणची खाणार, तुम्ही त्यांचीच मतं खाणार आहेत ना. सगळ्या मित्रांची सल्लामसलतच याच्यासाठी आहे का तुम्ही मला सांगितलं जनतेच्या दरबारात काय निर्णय झाला, मी आजपासून मी लोकांनाही विचारणार आहे मी काय करावं. जसं तुम्हाला विचारलं याच्यानंतर आत्ताच दादांचा मला फोन आला होता, पत्रकार साक्षीला आहे, कसली पत्रकार परिषद आहे, तर मी म्हणालो मला जे वाटलंय तर माझं मत मी इथं मांडतोय. तुम्ही राजकारणातले मुरब्बी आहात, तुम्ही दिसता बोलता तसं नाही, तुमचा बी प्लॅन पण तयार असणार आहे. तुम्ही अशा पद्धतीनं इमोशनल बोलून राजकीय नेतृत्व दबाव तर आणत नाही ना. तुम्हाला याच्यामध्ये मी काय इमोशनल बोललोय, वस्तुस्थिती सोडून तर मी दुसरं. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.